चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा विषय आहे पुस्तक वाचन. तर आपण म्हणतो की मोटिवेशन पाहिजे. पुस्तक वाचायचे, पुस्तक वाचावा वाटतंय, पण पुस्तक वाचायची कोणती जेणेकरून आपल्याला पुस्तक ते कंटिन्यू करावं वाटेल. काहींचं असं होतं, मला झोप येत नाही आहे, मी पुस्तक वाचतो, 2 पेजेस वाचतात, 3 पेजेस वाचतात, झोप येते, झोपून जाते. पण असं नाही. आपण म्हणतो की मला कंटिन्युटी पाहिजे. तर ती कशानं निर्माण होईल? पुस्तक वाचनामध्ये आपली कंटिन्युटी कोणत्या गोष्टींमुळे राहील हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ठीक आहे. मी पहिल्यांदा जेव्हा कादंबरी वाचायला घेतली होती, माझं पण असंच होतं, नाही वाचू वाटत, झोप येते, कंटाळा येतो, आळस येतो. तर सुरुवात करायची म्हटलं तर केली तर होतं. म्हणून मी पहिली कादंबरी वाचली, ती म्हणजे ही छावा, शिवाजी सावंत. इतिहास माहिती असणं, इतिहास ऐकणं, इतिहास पाहणं आणि इतिहास वाचणं म्हणजे जमीन आसमानाचा फरक. खूप अंतर या गोष्टींमध्ये. आपण पाहिलं की महाराजांवरती खूप मूवीज निघाल्यात, छत्रपती संभाजीराजांवरती खूप मूवीज निघाल्यात, असंख्य पुस्तकं आली आहेत बाजारात. पण डीपमध्ये पुस्तकं समजून घेणं, डीपमध्ये पुस्तक वाचणं, आणि मला असं वाटतं की ते पुस्तक वाचण्यासाठी उत्साह टिकून राहिला माझा, तो शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीमुळे. अजूनही मला असं वाटतं नवीन पुस्तकाला घ्यावं, वाचावं. सुरुवात कुठून केली? छावा कादंबरीपासून. तुम्ही अशी सुरुवात करा. नक्कीच अशा सुरुवातीनं छोट्या गोष्टींमधून सुरुवात केली तर पुस्तकं वाचवा. पहिले 1 पेज वाचा, 2 पेजेस वाचा, उत्सुकता लागून राहील पुढं काय होणार आहे, राजांच्या बाबतीत काय घडलं, राजे प्रत्येक येणाऱ्या संकटाला कसे सामोरे गेले, संभाजी महाराजांचं आयुष्य किती खडतर होतं, किती कठीण प्रसंगातून ते स्वतःला मोटिवेट करत गेले. तेच मोटिवेशन आपल्यामध्ये उतरत जाईल आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होईल आणि आपसूक आवड लागून जाईल पुस्तक वाचण्याची. आज मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी एक संकल्प करूया आणि एकतरी पुस्तक एका महिन्याला वाचण्याचा प्रयत्न करूया. पुस्तकं वाचण्यासाठी खूप आहेत, पण ज्याच्यामध्ये आपली आवड आहे. थोडक्यात आपल्याला काहींना कसं होतं, रोमॅन्टिक कादंबऱ्या आवडतात, काहींना ऐतिहासिक गोष्टी वाचायला आवडतात, किंवा काहींना नाटकी स्वरूपात असणारं वाचायला आवडतं, काहींना कथा आवडते. आपल्या आवडीनुसार पुस्तकं चॉईस करा. ती पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात कंटिन्युटी निर्माण राहील कशी? तर अशा कादंबऱ्या किंवा असे पुस्तकं चॉईस करायचे, अशा पुस्तकांची निवड करायची की ज्याच्यात आपली उत्सुकता लागून. आपण एखादी सिरियल बघताना कसं होतं, ते सिरियलच्या एंडिंगला मेन पॉईंटवर थांबवतात आणि एक उत्सुकता लागून राहते की उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार. तशी कादंबरी वाचत असताना एक उत्सुकता लागून राहिली पाहिजे. पुस्तक वाचत असताना एक उत्सुकता लागून राहिली पाहिजे की उद्याच्या भागात काय होणार, किंवा आपण जे उद्या वाचणार आहे त्याच्यात काय होणार. अशी उत्सुकता लागून राहिली की नक्कीच पुस्तक आपल्याकडनं वाचलं जाईल आणि त्याची आवड आपल्याला निर्माण होईल. बाकी मराठी राजभाषा दिनाच्या, मराठी राजभाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.